सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेचा पाय आणखीन खोलात गेलाय। त्याच्या राहत्या घरातून वन विभागानं प्राण्यांचे वाहिलेलं मांस जप्त केलंय। त्याचबरोबर NDPS कायद्याअंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खोक्याला वन विभागानं 7 दिवसांची मुदत दिली असून 7 दिवसानंतर वन विभाग त्याच्या घराचा ताबा घेऊ शकतं अशी माहिती आहे। 8 मार्चला सतीश भोसलेच्या घरी वन विभाग आणि पोलिसांनी छापा टाकलेला होता। गांजासह प्राण्यांचा वाहिलेला मांसही या कारवाईत जप्त करण्यात आलाय। त्याच्या विरोधात शिरूर, पाटोदा, अंभोरा पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांच्याकडून। हरिदास, काय अपडेट? लागवीजी, या ठिकाणी सांगता येईल की सतीश भोसले गेले 6 ते 7 दिवसापासून पोलिसांना गुंगारा देत होता। मात्र अखेर त्याला प्रयागराज येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि विशेष सांगायचं झालं तर त्याला आज प्रयागराजच्या न्यायालयामध्ये 11 वाजता हजर करणार आहेत। त्या ठिकाणावरून एअरपोर्टने त्याला मुंबई किंवा संभाजीनगर या ठिकाणी विमानाने आणलं जाणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी बीड जिल्ह्यात त्याला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये या ठिकाणी आणलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे। लागवीजी, हरिदास, या सगळ्या संदर्भात अशी देखील एक माहिती मिळते, जसा जो उल्लेख तुम्ही देखील केला की शिरूरला आणल्यानंतर त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। साधारणतः खोक्याला शिरूर पर्यंत किती वाजेपर्यंत आणण्यात येईल, या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळतीये का? मुळात मुंबई विमानतळावरून आणलं जाईल की छत्रपती विमानतळावरून खोक्या बीडमध्ये पोहोचेल, काय अपडेट आहे? महत्वाचा विषय म्हणजे जर प्रयागराज टू मुंबई आणि मुंबई ते संभाजीनगर हा जो विमान प्रवास आहे, या जवळपास 6 ते 7 तासाचा जो हा विमान प्रवास आहे। मात्र 11 वाजता त्या ठिकाणी प्रयागराजच्या न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर तिथं किती वेळ लागतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। आणि तिथून निघाल्यानंतर बीड, संभाजीनगर टू बीड हा जो 2 तासाचा प्रवास आहे, हा देखील जवळपास संध्याकाळचे 7। अगदी हरिदास, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या ऐकण्याचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।